मुंबई ठाण्यासह उपनगरात पावसाची संततधार, अनेक ठिकाणी रस्ते जलमय। मुंबईत 204.6 मिलीमीटर पावसाची नोंद। आणखी 4 दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं येलो अलर्ट। मुंबईच्या अंधेरीमध्ये जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचलं। हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केलाय। अंबरनाथमध्ये पावसाची दमदार हजेरी। पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक सखल भागात पाणी साचण्याची भीती। मुसळधार पावसामुळे सावंतवाडीच्या माठेवाड्यात घरात नाल्याचं पाणी शिरलं। 81 वर्षाचे सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत आकेरकर घरातच अडकून पडले होते। त्यांच्या घरात गुडघाभर पाणी साचलं होतं। रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात मुसळधार पाऊस। कुंभार्ली घाटातील धबधबा प्रवाहित, पर्यटकांना साथ घालणारे निसर्ग सौंदर्य खुललंय। चंद्रपूर शहरात मुसळधार पावसानं अनेक रस्ते जलमय। वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती। कस्तुरबा चौकात सखल भागात पाणी साचल्यानं नागरिक आणि वाहनधारकांची चांगलीच अडचण झाली होती। नागपूर महापालिकेकडून अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होण्याआधीच पाणी सोडण्याची व्यवस्था सुरू। 2023 ची पूरपरिस्थिती पाहून पालिकेकडून उपाययोजना। भंडारा जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे लाखांदूर पंचायत समितीला गळती। पंचायत समितीचं संवर्ग विकास अधिकारी, सभापती आणि उपसभापतींच्या कक्षात पाणी गळती झाल्यानं कामकाज ठप्प। प्रशासनाची तारांबळ। माणगावच्या वाकडाई नगर परिसरात पावसाचं पाणी साचलं। निचऱ्याची कोणतीही व्यवस्था नसल्यानं नागरिक संतप्त। या समस्येविरोधात नगरसेविका ममता थोरेंनी नागरिकांसह थेट पाण्यात बसून आंदोलन केलं। नगरपंचायतीकडून वारंवार मागणी करून देखील दखल घेतली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप। ठाण्यामध्ये कॉस्मॉस बंगल्याची 30 फूट उंच संरक्षण भिंत कोसळली। या दुर्घटनेत शेजारील एका घराच्या शेडचे पत्रे तुटून मोठं नुकसान झालंय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बांदा आणि शेर्ले परिसराला बसलाय। शेर्ले बाजारवाडीमधील रवळनाथ मंदिराच्या छप्पर अचानक कोसळलंय। मंदिरात कोणीही नसल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात मुसळधार पाऊस। महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाचं दमदार पुनरागमन। पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं खरीप पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा। गडचिरोलीमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या चौघांवर वीज कोसळली। एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी। चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील घटना। पावसापासून बचावासाठी झाडाखाली घेतला होता आश्रय। विरारच्या कुंभारपाडा तलावात पोहण्यासाठी गेलेला 19 वर्षीय युवक बेपत्ता। शोध मोहिमेनंतरही युवक सापडला नाहीये। संभाजीनगरच्या जायकवाडी धरणात पोहण्यासाठी गेलेला व्यापारी बुडाला। देवेंद्र खंडेलवाल यांचा पोलीस व अग्निशमन दलाकडून शोध सुरू। धरणाकडे जातानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर। पालघरमधील सूर्या नदीच्या नाल्यामध्ये 28 वर्षीय मच्छीमार वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। पाण्याचा अंदाज न आल्यानं ही घटना घडली आहे। प्रशासनाचे नदी, नाले, ओढे आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचं आवाहन। मुंबईच्या महापौर रितू तावडेंकडून घटनास्थळाची पाहणी। सहाय्यक आयुक्तांसह 4 अधिकारी निलंबित। महापौर रितू तावडेंची माहिती। मॅनहोल दुर्घटनेवरून राजकारण तापलं। आमदार मिलिंद नार्वेकरांकडून पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची पाठराखण। उपमहापौर संजय घाडेंनी दुर्घटनेला अश्विनी भिडेंना जबाबदार धरलं होतं। मात्र नार्वेकरांनी ट्विट करत आयुक्त अश्विनी भिडेंची पाठराखण केली आहे।
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा असंवेदनशीलतेचा कळस जयंत पाटलांना साकीनाक्याची दुर्घटना सांगताना साटम फिदी हसलेत। अमित साटमांचा हास्य हा निर्लज्जपणाचा कळस, हे कृत्य पीडित कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं। किशोरी पेडणेकर यांच्याकडून निषेध व्यक्त। चेंबूर आणि साकीनाका दुर्घटनांवरून किशोरी पेडणेकर आक्रमक, दोषी सहाय्यक आयुक्तांना निलंबित करा। मुंबईतील दुर्घटनांवरून किशोरी पेडणेकरांची पत्रातून मागणी, संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना निलंबित करण्याची आणि उपायुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची मागणी पेडणेकरांनी केली आहे। चेंबूर स्कूल बस प्रकरणात मृत्यू झालेल्या विहान श्रीवास्तवच्या घरी जाऊन रोहित पवारांनी सांत्वनपर भेट घेतली आहे। सरकारच्या निष्काळजीपणामुळे विहानचा मृत्यू झाल्याचा रोहित पवारांचा आरोप। चेंबूरमध्ये झाड पडून मृत्यू झालेल्या विहान श्रीवास्तवच्या कुटुंबियांची मंत्री आशिष शेलारांनी भेट घेतली। पालिकेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत मॅनहोल उघडी राहतातच कशी आणि पालिका याबाबत गंभीर कधी होणार, शेलारांचा सवाल। राज्यात सध्या सुरू असलेल्या घोडेबाजारावरून मुंबई हायकोर्टाकडून कानउघाडणी, न्यायमूर्ती माधव जामदार यांनी ही कानउघाडणी केली आहे। 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू होतो आणि विधानसभेवर कशावर चर्चा होते, हायकोर्टाचा सवाल। भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, हायकोर्टाची टिप्पणी। उद्धव ठाकरेंची आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद। राम मंदिर दान घोटाळ्याच्या विरोधात शिवसेना राज्यव्यापी आंदोलन करणार। पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे घोषणा करणार। विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांचा शरद पवारांना फोन, आज भेटीसाठी येणार। फोनवरून पवारांना सांगितलं। शरद पवारांनी फोनवरून अहिर यांना शुभेच्छा दिल्या। भाजपमध्येही अस्वस्थता, शिंदे मुख्यमंत्री होण्याच्या प्रयत्नात। ऑपरेशन टायगरच्या जागी ऑपरेशन भाजप होऊ नये, शशिकांत शिंदेंची टीका। मुख्यमंत्र्यांनी आणि भाजप नेत्यांनीही बहुतेक त्याची दखल घेतली आहे, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। अब्दुल सत्तारांना काही कळतं का, उद्धव ठाकरे ज्येष्ठ आहेत, अब्दुल सत्तारांना बोलायला काही हाड नाही। सत्तारांच्या वक्तव्यावर चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया। दरम्यान उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे, अब्दुल सत्तारांनी हे वक्तव्य केलं होतं। टीईटी पेपरफुटी प्रकरणात तिघांना अटक, तिन्ही आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। सोनू सिंग, मिथुन सिंग, कपिल दहिया या तिघांना जम्मूतून अटक करण्यात आली आहे। अटकेत असलेल्या एकूण आरोपींची संख्या आता 7 वर पोहोचली आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला मुख्यमंत्र्यांकडून ब्रेक, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मोठा धक्का। चंद्रपुरात आज होणारी पालिकेची आमसभा रद्द होतात जोरगेवार गटाच्या नगरसेवकांचा संताप। संतप्त भाजप नगरसेवकांचा मनपा आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या। महापौर संगीता खांडेकरांवरही भाजप नगरसेवकांची नाराजी। भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होऊ नये म्हणून आमसभा रद्द केल्याचा आरोप। राम मंदिर दानपेटी प्रकरणात खजिनदार स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी राजीनामा द्यावा। पवारांच्या राष्ट्रवादीचे हबप दत्ता महाराज दोन्ही पाटलांची मागणी केली आहे। गोविंद देवगिरी महाराजांनी राजीनामा न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दोन्ही महाराजांनी दिला आहे। वर्सोवा येथील अनिल मोहिले गार्डनची जमीन खचली आहे, मनसे नेते संदेश देसाईंकडून हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे। राज्य सरकारतर्फे स्वरसम्राज्ञी आशा भोसले पुरस्कार दिला जाणार। आमदार आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा। 10 लाख रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप असणार। मेधा कुलकर्णींनी फुलेवाड्यात जाणून बुजून वटपौर्णिमा साजरी केली, मंगेश ससाणे यांची प्रतिक्रिया। तर कुलकर्णींनी अशा प्रकारचं कर्मकांड करण्याचं काम केलंय, मंगेश ससाणे यांचं वक्तव्य। शिक्षणाच्या नावाखाली पालकांची आर्थिक पिळवणूक खपवून घेणार नाही, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची ही मागणी।
विठा चित्रपटाचं नाव बदलण्यासंदर्भात मुद्दा अमित गोरखेंनी विधिमंडळात मांडलाय। विठाबाई नाव असताना इठा नाव देऊन त्यांचा अपमान करण्यात आलाय। चित्रपटाचं नाव बदलेपर्यंत चित्रपट प्रदर्शित न करण्याची गोरखेंची मागणी। भाजप युवा मोर्चाची युवा शक्ती जागर यात्रा नाशिकच्या येवला शहरात दाखल। प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचं स्थानिक कार्यकर्त्यांना जोरदार स्वागत केलंय। या यात्रेदरम्यान शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आलंय।